नमस्कार मित्रांनो, तुमचं डबल एकदा स्वागत आहे मराठी ट्रेडर ईश्वर मध्ये. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत की आपण जर का बघितलं बिटकॉइन मध्ये. ओके, बिटकॉइन मध्ये आपण अनालिसिस करणार आहे नेक्स्ट वीक साठी. ओके, नेक्स्ट वीक मध्ये काय होऊ शकतं मार्केटमध्ये आपण त्याच्यावर अनालिसिस करणार आहोत. ओके मित्रांनो, आपण जर का बघितलं तर 1 आवर टाइम फ्रेमला हा काय तर एक रिस्पेक्टेड झोन, रिस्पेक्टेड झोन बरं मार्क केलेला आहे. ओके, त्यानंतर आपण काय मार्केटची सिच्युएशन बघू. ओके, तर मित्रांनो मार्केटमध्ये जर का बघितलं इथनं सर्वे काय तर सेल करत आलेले. ओके, हा जो काही झोन आहे हा ब्रेक केल्यानंतर मार्केटमध्ये प्रॉपर एक सेलिंग आलेली. ओके बरोबर. पण मित्रांनो, हा जो काही रिस्पेक्टेड झोन आहे खालचा, याला पाहून काय लोकांनी लोकांनी इथं रिटेस्टला सेलिंग चालू केली. रिटेस्टला सेल करा, सेल करा, सेल करा, नाही का. रिटेस्टला सेल करा, ठीक आहे. आणि आपला रूल काय की हा मार्केटने डायरेक्ट ब्रेकआउट दिलं तर टाइमपास केला समजून घ्यायचं काहीतरी रिव्हर्सल येणार आहे. रिव्हर्सल म्हणण्यापेक्षा काहीतरी लिक्विडिटी ग्रॅप होणार आहे. ओके, आपला तर तोच रूल आहे. तर त्या रूलच्या हिशोबाने मित्रांनो आपण काय बिटकॉइन मध्ये एक बाय साईडचा अनालिसिस करू शकतो. ओके, म्हणजे मित्रांनो असा एक इफेक्ट येऊ शकतो. असे रिव्हर्सल खाऊन 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 एक असा एक मूव पुढच्या हप्त्यात येऊ शकतो मंडे पासून. ओके, आता एक कारण की हे बघा, जर याला जायचं असतं इथं पुलबॅक घेतला, इथनं आला, इथं पुलबॅक घेतला, इथं पुलबॅक घेतला, डायरेक्ट ब्रेकआउट देऊन येतो. हे बघा, असं प्रॉपर एक जायची बात होती पण जाऊ नाही शकलं. तर त्याच्या हिशोबाने अनालिसिस कसा केला आपण आपण तेच तुम्हाला दाखवून देऊ की एक तर इथनं रिव्हर्सल खाईल बरोबर, पण बऱ्यापैकी चान्सेस हेच एक पुलबॅक येईल नक्की, 100% एक पुलबॅक येईल. असं असं एक अनालिसिस आपण केलेलं आहे. ओके, हा झाला बिटकॉइन मधला अनालिसिस. आपण गोल्ड मध्ये अनालिसिस बघू. गोल्ड मध्ये जर का बघितलं आपण एक 4 आवर टाइम फ्रेमला, तर हा रिस्पेक्टेड झोन आहे 4 आवर टाइम फ्रेमचा. त्याच्यात पण एक ट्रेंड कंटिन्युएशन पण होऊ शकते, नाही ते पुलबॅक साठी 1 आवरला आपण बघू. आपण जर का पुलबॅक साठी बघितलं तर हे बघा, हा काय एक स्टँडर्ड झोन आहे. स्टँडर्ड झोनचं जेव्हा असं डाऊन ट्रेंड मधनं येऊन चांगला सपोर्ट घेऊन डबल एकदा सपोर्ट वगैरे घेऊन चांगली लिक्विडिटी ग्रॅब होऊन जेव्हा मार्केट खाली येते, पण मग जात नाही एक तर हे बघा, अशी एक कॅन्डल होऊ शकते. कारण की गोल्ड मध्ये डाऊन ट्रेंड मध्ये बाय साईड ट्रेड कधीच घ्यायचा नाही. ओके, त्याचं एक अनालिसिस आहे. तर माझ्या हिशोबाने वेट करा गोल्ड मध्ये. गोल्ड मध्ये पेशन्सने वेट करा. हा सपोर्ट आहे, आपण दोनदा सपोर्ट घेतलेला आहे. असं मार्केट येऊन समजा असं जरी असं होऊन पण एकदा असं जाऊ शकतं, नाही का, असं होऊ शकतं. पण जर का इथं पण एक असं एक रिव्हर्सल होऊन रिव्हर्स खाऊ शकतो. ओके, कुठला टाइम ना वेस्ट करता इथंच आपण व्हिडिओची स्टॉप करू. सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. थँक्यू, धन्यवाद.